नमस्कार. मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. साधारणपणे 80 ते 90च्या दशकात हा मोगरा सर्रास दिसायचा. मैत्रिणीच्या मळ्यात ठिकठिकाणी याची झाडे होती. पण का कोणास ठाऊक त्यावेळी एवढा आवडायचा नाही हा मोगरा. कदाचित एकतर याच्या फुलांचा गजरा करता यायचा नाही. एक एक फूल सुट्टं करून काढणं जरा कठीण काम. आणि दुसरं, या गुच्छावर खूप मोंगळे असायचे, त्यामुळे हात लावायची भीती. पण नंतर मधल्या काळात मात्र तो दिसेनासा झाला होता. म्हणजे एकदम दुर्मिळ असं नाही, पण त्या मानाने कमी. मंडळी, तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण 32 मोगरा किंवा हजारी मोगरा या फुलझाडाबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद. हा आहे 32 मोगरा किंवा हजारी मोगरा. काही ठिकाणी याला बट मोगरा असं म्हणतात. पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की हा बट मोगरा नाही. बट मोगरा आकाराने छोट्या गुलाबा एवढा असतो आणि त्याचा सुगंध अप्रतिम असतो. आणि याचसाठी मी नेहमी शास्त्रीय नाव सांगूनच सुरुवात करत असते. तर आजच्या व्हिडिओमधील फुलाचं नाव आहे क्लेरोडेंड्रम चायनीज. तसेच चायनीज ग्लोरी, होनोलुलू रोज, काश्मीर बुके ही इतर नावे. 32 मोगरा मूळचा चीन, तैवान, व्हिएतनाम या देशातील आहे. तिथून हा सगळ्या जगभर पसरला आहे. मुबलक पाकळ्या असल्याने 32 मोगरा किंवा हजारी मोगरा असं म्हटलं जातं. हे एक सदाहरी बारमाही झुडूप आहे. ते साधारण 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढते. याच्या फांद्या बऱ्यापैकी मजबूत असतात. तसंच फांद्यांवर बारीक लव असून त्या चौकोनी गोलाकार असतात. तसं पाहायला गेलं तर फुलांचं थोडंफार मोगऱ्यासारखं दिसणं आणि काहीसा उग्र मादक सुगंध सोडलं तर याच्यात आणि मोगऱ्यात काहीच साम्य नाही. इतर सर्व गोष्टीत बराच फरक आहे. मोगऱ्याची पाने आणि याची पाने किती फरक आहे पहा. फक्त पानेच नाही, गुच्छाने येणारी फुले, त्यांची मांडणी आणि झाडाची बांधणी सगळंच मोगऱ्यापेक्षा वेगळं आहे. पाने मोठी आणि खरखरीत असतात. ती हृदयाच्या आकाराची आणि चमकदार हिरवी असतात. जानेवारी ते मार्च या काळात 32 मोगरा फुलतो. एका फुलात 32 पाकळ्या असतात, म्हणून याला 32 मोगरा हे नाव. अर्थात त्या कधी कमी जास्त सुद्धा असू शकतात. गुच्छाने येणारी ही फुले अगदी बुकेसारखी भासतात. निसर्गता असलेला हा बुके काश्मीरी बुके म्हणून ओळखला जातो. फुले पांढरी ते फिकट गुलाबी रंगाची असून ती फांद्यांच्या टोकावर येतात. 32 मोगऱ्याची फुले संध्याकाळी उमलतात आणि त्याचा मंद दरवळ सगळीकडे पसरतो. आजूबाजूचे वातावरण मंद सुगंधाने भरून जाते. फुललेले गुच्छ छान दिसतात. कदाचित या गोडसर सुगंधामुळेच यावर मुंग्या मुंगळे खूप असतात. तसेच ही फुले मधमाशा, फुलपाखरे आणि पक्ष्यांना देखील आकर्षित करतात. जर तुम्हाला बागेत लावायचे असेल तर याची थोडी अधिक माहिती असणं आवश्यक आहे. याला लागणाऱ्या ऊन पाण्याबद्दल सांगायचं तर ही वनस्पती कुठेही आणि कशीही वाढणारी असल्यामुळे हिला जास्त लाडाकोडाची गरज नाही. तरी तुम्ही लावणार असाल तर संपूर्ण दिवसभराचे ऊन मिळेल अशाच ठिकाणी लावा. पाणी थोडे जास्त लागते, कारण आता शहरी भागातून जवळपास नष्टांश झालेली ही वनस्पती गावखेड्यात, शेतातील पाण्याच्या पाटाजवळ, दलदलीच्या भागात किंवा कधीकधी रस्त्याकडेलाही आढळते. हजारी मोगऱ्याला लागणाऱ्या खताबद्दल सांगायचं तर जर कुंडीत लावले असेल तर इतर फुलझाडांबरोबर खत घालू शकता. जमिनीत असेल तर त्याचीही गरज नाही, कारण उलट हा नको तितका वाढतो असं म्हटलं तरी चालेल. एकदा रुजला की भराभर पसरतो.
32 मोगऱ्याचे प्रोपेगेशन कसे होते ते पाहूया. पहिली आणि सोपी पद्धत मुख्य झाडाच्या आसपास उगवलेल्या रोपांपैकी एखादे छोटे रोप काढून आणून लावणे. वाढीचा वेग जबरदस्त असल्यामुळे जमिनीखाली पसरलेल्या मुळ्यांमधून रोपे उगवतात. अशा पद्धतीने याचा खूप मोठा विस्तार होतो. एका ठिकाणी लावले तर 1000 ठिकाणी उगवतो. आपलं हजारी मोगरा हे नाव सार्थकी लावतो. धावते मूळ असलेली अशी ही वनस्पती आहे. मुळ्या जितक्या लांबवर जातील तितकी रोपे उगवतात. दुसरी पद्धत आहे कांडी लावून रोप तयार करणे. याची कांडी दलदलीच्या जमिनीशी संपर्कात आली की तिला मुळं फुटून तिची वाढ सुरू होते. लागवड करताना हे लक्षात ठेवा की हजारी मोगरा एकदा फोफावला की दुसऱ्या झाडांना वाढू देत नाही. त्यामुळेच काही ठिकाणी याला तण समजले जाते. मात्र कंपाऊंडसाठी हे उत्तम आहे. फास्ट वाढत असल्याने लवकरच दाट सुगंधी कंपाऊंड तयार होऊ शकते. पण लँडस्केपिंगसाठी मात्र या प्रजातीचा वापर करताना जरा विचार केला पाहिजे. आता शेवटचा मुद्दा, याचे उपयोग कोणते आहेत? तर संधिवात, दमा आणि दाहक रोगांवर उपचार करण्यासाठी पारंपरिक चीनी औषधांमध्ये मुळे आणि पाने वापरली जातात. पाने मूत्रवर्धक असतात. तसंच खरूजसाठी याच्या पानांचा काढा हा एक उपाय आहे. पोटदुखी, आतड्यांसंबंधी तक्रारी, मूत्रपिंडाचे आजार इत्यादींवर उपचार करण्यासाठी मूळ वापरले जाते. कावीळच्या उपचारात ते चांगले आहे. महिलांच्या विविध विकारांवर, उच्च रक्तदाब आणि त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. चला तर मंडळी, थांबूया इथेच. 32 मोगऱ्याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा. धन्यवाद.